विद्यार्थ्यांनी एखाद्या कल्पनावट प्रकल्पांना घेऊन पुढे जावे, त्यावर काम करावे. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभा करून उद्योजक बनण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन बालाजी अमाईनचे कार्यकारी संचालक डी. राम रेड्डी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामार्फत पीएम उषा योजनेअंतर्गत उद्योजकता जोपासणे या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राम रेड्डी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, पेनका वॉटरचे सुहास अदमाने, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉक्टर RS मेंते यांची उपस्थिती होती. उद्योजक राम रेड्डी म्हणाले, विद्यार्थ्यांनी रेडीमेड जॉबच्या मागे न लागता स्वतः उद्योजक होण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच काम करावे. कष्ट, संयम, जिद्द आणि संघर्षाच्या बळावर उद्योग व्यवसायात निश्चित यश प्राप्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या उद्योगाचे व्यवस्थितरित्या अभ्यास करून उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा म्हणाले, उद्योग व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच उद्योजकाचा आर्थिक स्तर देखील उंचावतो. देशाच्या प्रगतीत उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. आर्थिक उलाढाल यामुळे मोठ्या प्रमाणात होते आणि विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पेनका वॉटरचे सुहास अदमाने यांनी उद्योजक कसा घडलो याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉक्टर RS मेंते यांनी संकुलाची माहिती दिली. डॉक्टर जयश्री मुंडेवाडीकर आणि प्राध्यापिका वनिता वनमाने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्राध्यापक सय्यद यांनी आभार मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.